सकाळच्या घाईमध्ये ऑफिसच्या टिफिनला देण्यासाठी ही चमचमीत आणि पौष्टिक अशी दुधीची भाजी फक्त 5 मिनिटात तयार होते. कशी करायची चला मी दाखवते. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण इथे ना चमचमीत आणि पौष्टिक दुधीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी दुधी घेतला आहे. आता जेवढा गरजेपुरता लागणार आहे तेवढाच घेणार आहे मी. तर इथे मी दुधी घेतलेला आहे. आपल्याला साल काढून घ्यायची, स्वच्छ धुवायचा, साल काढून घ्यायची आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. दुधी शिजायला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे या पद्धतीने कापून घ्या. आता बघा इथे सगळा दुधी आपला कापून झालेला आहे. आता कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं. त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची. आता फोडणी अर्धा ते 1 मिनिट मंद आचेवर छान परतून घेतली की यामध्ये आपण चिरून घेतलेला दुधी घालून घ्यायचा. दुधी आपल्याला 1 ते 2 मिनिटभर मीडियम हाय फ्लेमवर सतत हलवत या पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून अगदी 2च मिनिटांची एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर आहे, पाव चमचा जिरे पावडर आहे. हे सगळे मसाले या दुधीबरोबर परतून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा एकदा 2च मिनिटांची वाफ काढून घ्यायची. इथे बघा मस्त अशी आपली दुधीची भाजी तयार झालेली आहे. आता भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडा भरडा कूट घालून घ्यायचा 1 चमचा. आता आपली ही भाजी मस्त अशी खाण्यासाठी तयार आहे. आपण या भाजीमध्ये कांदा, लसूण किंवा टोमॅटो कशाचाही वापर केलेला नाही. अगदी साध्या पद्धतीने ओरिजिनल टेस्टची दुधीची भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या आणि त्यानंतर दुधीची भाजी खाण्यासाठी तयार. तर तुम्ही सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट अशी ही 5 मिनिटात तयार होणारी चमचमीत दुधीची भाजी नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला नक्की आवडेल. एकदम सोपी आहे, करायलाही सोपी आहे, त्याचबरोबर झटपट तयार होते. त्यामुळे ट्राय करायला काहीच हरकत नाही. बरं, आपल्याला उगाच असं वाटत असतं की आपण भाज्यांमध्ये खूप जास्त मसाल्यांचा तामझाम केला कीच भाज्या छान होतात. असं काहीच नाही आहे. तुम्ही या पद्धतीने ही दुधीची भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अजिबात कांदा, लसूण, टोमॅटो न वापरताही ही भाजी खूप छान लागते. तर अशा पद्धतीने इथे आपली दुधीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन जाऊन आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळाव्या यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्ही ऑलमध्ये क्लिक करा, जेणेकरून सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या दुधी भोपळ्याच्या भाजीच्या रेसिपीला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत या रेसिपीला शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.